बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आपल्या वक्तव्यांमुळे सध्या लक्ष्मण हाके चांगलेच चर्चेत आलेले आहेत। त्यामुळे मनोज जरांगे, शरद पवार यांच्यावर टीका करणारे, धनंजय मुंडेंची बाजू घेणारे लक्ष्मण हाके कोण आहेत तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। राज्यात अनेक जण जरांगेंवर टीका करतात आणि मनोज जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्यांमध्ये आघाडीवर असणारं एक नाव म्हणजे लक्ष्मण हाके। आणि सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर लक्ष्मण हाके हे पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत, तर धनंजय मुंडेंची ते पाठराखण करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे ओबीसी नेते अशी स्वतःची ओळख करून देणारे, धनंजय मुंडेंची पाठराखण करणारे आणि मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका करणारे हाके कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो। सामाजिक कार्यकर्ते, ओबीसी नेते अशी ख्याती प्राप्त करणारे लक्ष्मण हाके हे मूळतः प्राध्यापक आहेत। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर या गावचे लक्ष्मण हाके रहिवासी असून मेंढपाळ आणि ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबामध्ये लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला होता। हाके वस्तीमध्ये राहणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या जन्मानंतर त्यांचं बालपण काही काळ त्यांच्या आजोळीच गेलं, तर त्यांचं सुरुवातीचं शालेय शिक्षण हाके वस्तीमध्येच पूर्ण झालं। हाके वस्तीमध्ये 10वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लक्ष्मण हाके सांगलीला पोहोचले, तर त्या पुढील उच्च शिक्षणासाठी लक्ष्मण हाकेंनी पुणे गाठलं। ऊस तोडणीचं काम करणाऱ्या आई वडिलांच्या पोटी जन्म झालेल्या लक्ष्मण हाके यांची घरची परिस्थिती तशी हलाखीचीच होती, पण तरीही त्यामुळे त्यांनी त्यांचे शिक्षण थांबवले नाही। तर काही काळ लक्ष्मण हाकेंनी देखील ऊस तोडणीचं काम केल्याने त्यांना कामाची सवय होती। त्यामुळे पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून लक्ष्मण हाकेंनी त्यांचे MA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मण हाके हे लेक्चरर झाले। पुण्यातील प्रसिद्ध अशा फर्ग्युसन कॉलेजमध्ये लक्ष्मण हाके यांनी काही काळ शिकवण्याचं काम केलं, मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ समाज कार्यामध्ये वाहून घेतलं आणि या काळात प्राध्यापक असणाऱ्या त्यांच्या पत्नीने त्यांना साथ दिली। तू नोकरी कर, मला समाज कार्य करायचं आहे असं लक्ष्मण हाकेंनी त्यांच्या पत्नीला लग्नापूर्वीच सांगितलं होतं। त्यानुसार लक्ष्मण हाकेंनी काही काळ फर्ग्युसन मध्ये शिकवल्यानंतर लेक्चर घेणं बंद केलं आणि समाज कार्याला सुरुवात केली। पण आपला जावई काहीच कमावत नाही ही बाब त्यांच्या सासऱ्यांना खटकत होती, तरी देखील लक्ष्मण हाके यांनी त्यांचं समाज कार्य चालूच ठेवलं। आता लक्ष्मण हाके यांच्या राजकीय प्रवासाविषयी पाहायचं झालं तर 2004 पासून ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। सुरुवातीच्या काळात धनगर नेते महादेव जानकर यांच्या रासप पक्षातून लक्ष्मण हाकेंनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली, तर रासपच्या वाढीसाठी लक्ष्मण हाकेंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यानंतर 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांनी आक्रमकपणे गावोगावी पक्षाचा प्रचार केला, तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी स्वतः सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना विजय मिळवता आला नाही। पुढे 2019 नंतर हाकेंनी जानकरांची साथ सोडली आणि शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला, तर 2024ला लक्ष्मण हाके हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र ही जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाला सुटल्याने लक्ष्मण हाके यांनी बंडखोरी करत माढा लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवायची ठरवली। मात्र या निवडणुकीत लक्ष्मण हाकेंना मोठं अपयश आलं। फक्त 5134 मते मिळाल्याने लक्ष्मण हाके यांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली होती। तर या काळात राजकीय प्रवास सुरू असतानाच सामाजिक लढ्याचे प्रयत्न देखील लक्ष्मण हाकेंनी चालू ठेवले होते। त्यातूनच काही काळासाठी त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य म्हणून काम केलं, तर ओबीसींच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेची देखील स्थापना केली आणि त्या माध्यमातून ते ओबीसी समाजाचे काम करत असत। राजकारण व राजकारणातील नेत्यांबद्दलच्या भूमिकांसोबतच लक्ष्मण हाके हे आक्रमकपणे ओबीसींचे प्रश्न मांडण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत। काही वर्षांपूर्वी लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आणि भटक्या विमुक्त लोकांच्या मागण्यांबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं।
यावेळी त्यांनी पोतराजाचा वेश धारण करून हे आंदोलन केल्याने त्यांच्या या आंदोलनाची प्रचंड चर्चा झाली होती। तर 2024 ला माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना लक्ष्मण हाकेंनी महात्मा फुलेंचा वेश धारण केला होता। तर मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची हाक दिल्यानंतर लक्ष्मण हाके देखील मागे हटले नव्हते। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके देखील उपोषणाला बसले होते आणि इथूनच खऱ्या अर्थाने लक्ष्मण हाके हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते। तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या बीड हत्या प्रकरणावर स्वतःच्या प्रतिक्रिया दिल्याने लक्ष्मण हाके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। तर लक्ष्मण हाके यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? लक्ष्मण हाकेंच्या सध्याच्या भूमिकेबद्दल तुमचे मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।